गाईज, डीड, वॉज, वर आणि हॅड हे आपण पास्ट टेन्समध्ये यूज करतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि बऱ्याचदा असंही होतं की आपण जिथे डीड लावायचं असतं तिथे आपण वॉजवरचा यूज करतो किंवा वॉजवरचा जिथे यूज करायचा असतो तिथे आपण हॅडचा यूज करतो. हेच कन्फ्युजन तुमचं पण होतं का? हे जर कन्फ्युजन तुमचं होत असेल आणि हे टाळायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल. गाईज, आपण फर्स्ट बघूया की डीड. डीडचा मराठीत अर्थ तर सगळ्यांनाच माहीत आहे. केलं किंवा केलं होतं, या दोन्ही अर्थांनी डीडचा तुम्ही यूज करू शकता. आता कुठे यूज करायचा ते बघा. पहिल्यांदा बघा, फर्स्ट स्टेप बघा. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण डीडचा यूज करतो एखादी ॲक्शन झाली हे सांगण्यासाठी. म्हणजे एखादी अशी ॲक्शन जी पास्टमध्ये सुरू झाली आणि पास्टमध्येच संपली, हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तिथे तुम्हाला डीडचा यूज करायचा आहे. इथे काय असतं? सिंगल ॲक्शन असते, एकच ॲक्शन असते. क्लिअर? आणि याचं जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. इथे मेन काय आहे? सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बचं तुम्हाला सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तिने तुला फोन केला, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता जसं आपलं स्ट्रक्चर आहे त्यावाईज तुम्ही सेंटेन्स बनवा. सी कॉल्ड यू. सी कॉल्ड यू. कॉल्ड का आलं? कारण कॉलचं सेकंड फॉर्म कॉल्ड आहे. आता बघा, डीडचा यूज कसा करायचा. डीडचा यूज नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्हाला डीडचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा. तो शाळेत आला नाही. आता हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आहे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे सेंटेन्स तुम्हाला सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरने तुम्हाला बनवायचं आहे. तर आपलं सेंटेन्स काय होईल? ही डीड नॉट कम टू स्कूल. ही डीड नॉट कम टू स्कूल. ज्यावेळेस सेंटेन्समध्ये डीड लिहितो त्यावेळेस तुम्हाला तिथे वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. भलेही तुम्ही नुसतं डीड लिहा किंवा डीड नॉट लिहा. डीड हे काय आहे? डूचं सेकंड फॉर्म आहे. म्हणून डीड हे काय झालं? स्वतः डीड हे काय आहे? सेकंड फॉर्म आहे. म्हणून इथे डीडच्या नंतर वर्ब, जेही वर्ब येतं त्याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. हा कन्सेप्ट मला वाटतं तुमचा क्लिअर झालेला असेल. बरोबर? तिने तुला फोन केला का? आता हे सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे? पहिल्यांदा डीड लिहायचं आहे. डीडच्या नंतर सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? बनवा मग. डीड सी कॉल यू. डीड सी कॉल यू. अशा प्रकारे तुम्हाला डीडचा यूज करायचा आहे. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. अजून काही याचे एक्झाम्पल बघूया. ती मीटिंगला आली नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स. शी डीड नॉट कम टू द मीटिंग. शी डीड नॉट कम टू द मीटिंग. काल पाऊस पडला का? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तुम्ही याच्यामध्ये क्वेश्चन करत आहात. बनवा मग. डिड इट रेन यस्टरडे. डिड इट रेन यस्टरडे. आपण काही चूक केली का? डिड वी मेक एनी मिस्टेक. डिड वी मेक एनी मिस्टेक. म्हणजे आपण काही चूक केली का? मला अन्न आवडत नाही किंवा मला जेवण आवडत नाही. आय डिड नॉट लाईक द फूड. आय डिड नॉट लाईक द फूड. हे जे सेंटेन्स आहे तुम्ही लक्षात आलेलं असेल की आपण नेगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सिंपल पास्टच्या सेंटेन्समध्ये आपण काय केलं? डिड नॉटचा यूज केला नेगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. आय होप तुम्हाला डिड कधी यूज करायचं हे लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट बघा, हॅड. हॅड कधी यूज करायचं? हॅडचा मराठीत मिनिंग होतो होता, होती किंवा एखादी गोष्ट केली होती. या अर्थाने आपण हॅडचा मराठीत असा अर्थ मराठीत होतो. बरोबर? आता हॅड यूज कधी करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. फर्स्ट स्टेप बघा. ज्यावेळेस तुम्हाला पोझिशन, रिलेशन किंवा डिसीज किंवा एखादा एक्सपिरियन्स किंवा
पास्टची एखादी ॲक्शन सांगायची असेल किंवा एखादी कंडिशन सांगायची असेल, या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हॅडचा यूज करू शकता. आणि सेकंड स्टेप काय आहे? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅडचा यूज करतो. मला वाटतं पास्ट परफेक्ट टेन्सचं हे सगळ्यांना माहीत असेल, बरोबर. आता फर्स्ट बघूया आपण. पोझिशन सांगण्यासाठी तुम्ही म्हणजे पास्टमधलं पोझिशन सांगण्यासाठी तुम्ही हॅडचा यूज कसा करता बघा. एखादी वस्तू पास्टमध्ये तुमच्याजवळ होती आणि त्याच्यावर तुमचा हक्क म्हणजेच अधिकार होता, हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला हॅडचा यूज करायचा आहे. हे काय झालं? पोझिशन सांगण्यासाठी, पास्टमधलं पोझिशन सांगण्यासाठी. जर तुम्हाला प्रेझेंटमधलं पोझिशन सांगायचं असतं तर आपण हॅव आणि हॅजचा यूज केला असता, बरोबर. पण आपण पास्टचं सांगत आहोत म्हणून इथे हॅडचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा. माझ्याकडे सायकल होती. आय हॅड अ बायसिकल. आय हॅड अ बायसिकल. पास्टमध्ये तुमच्याकडे सायकल होती म्हणजे तुमचं त्याच्यावर अधिकार होता. क्लिअर? त्याच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. ही हॅड अ पेट डॉग. ही हॅड अ पेट डॉग. अशा प्रकारे पोझिशन सांगण्यासाठी तुम्ही हॅडचा यूज करता. आता बघा, तसं जर तुम्हाला डिझीज सांगायचे असतील काही, तर त्यावेळेस बघा, तिला काल रात्री डोकेदुखी होती. सिंपल. सी हॅड अ हेडेक लास्ट नाईट. सी हॅड अ हेडेक लास्ट नाईट. तिला ताप होता. सी हॅड अ फीवर. सी हॅड अ फीवर. अशा प्रकारे डिजीज सांगण्यासाठी तुम्ही हॅडचा यूज केला. आता बघा, एखादी गोष्ट तुम्ही पास्टमध्ये केली होती हे सांगण्यासाठी सुद्धा आपण हॅडचा यूज करतो. एक्झाम्पल बघा. त्यांनी रात्री 9 वाजता जेवण केलं होतं. सिंपल. दे हॅड डिनर ॲट 9 PM. दे हॅड डिनर ॲट 9 PM. तसंच जर तुम्हाला तुमचा अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स सांगायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही याचा यूज करता. पार्टीत त्याचा वेळ छान गेला होता. हा काय आहे? तुमचा एक्सपिरियन्स आहे. अशा ठिकाणी सुद्धा यूज करता येतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. इंग्लिशमध्ये बोला. दे हॅड अ ग्रेट टाईम ॲट द पार्टी. दे हॅड अ ग्रेट टाईम ॲट द पार्टी. क्लिअर? आता इथे झालं. तसंच रिलेशन कसे सांगू शकता बघा. त्याला एक भाऊ होता. सिंपल. ही हॅड अ ब्रदर. ही हॅड अ ब्रदर. किंवा तिला 2 बहिणी होत्या. सी हॅड 2 सिस्टर्स. सी हॅड 2 सिस्टर्स. अशा प्रकारे तुम्हाला पोझिशन, रिलेशन, डिझीज, एक्सपिरियन्स किंवा एखादी कंडिशन सांगायची असेल त्यावेळेस तुम्ही हॅडचा यूज करू शकता. आय होप इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेला असेल. नेक्स्ट यूज बघायचा जो की आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करतो. आता याचा यूज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कसा करायचा? भूतकाळात एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या आधी झाली होती हे दाखवण्यासाठी तुम्हाला हॅडचा यूज करायचा आहे. कधी? भूतकाळात एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या आधी झाली होती. याचं जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्टमध्ये काय डिफरन्स आहे? दोन्हीमध्ये पण आपण कंप्लीटेड ॲक्शन इन द पास्ट बद्दलच बोलत असतो. म्हणजे जी ॲक्शन पास्टमध्ये कंप्लीट झालेली आहे त्याबद्दलच आपण दोन्ही टेन्समध्ये बोललं जातं. मग डिफरन्स काय? बरोबर. आता बघा, सिंपल पास्टचा यूज आपण केव्हा करतो? जेव्हा एखादं काम पास्टमध्ये झालं आणि पास्टमध्येच संपलं तेव्हा सिम्पली आपण सिंपल पास्टचा यूज करतो. पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज कधी करतो आपण? जेव्हा 2 काम पास्टमध्ये झाले आणि आपल्याला सांगायचं आहे की कोणतं काम कोणत्या कामाच्या आधी झालं आहे हे सांगण्यासाठी आपण काय करतो? पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. दोन्हीची स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहेत. आता आपण एक्झाम्पल बघूया. पहिले सिंपल पास्टचं एक्झाम्पल बघा. ती शाळेत गेली. सिंपल आहे. सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सी वेंट टू द स्कूल.
सी वेंट टू द स्कूल. वेंट का आलं? कारण गोचं सेकंड फॉर्म काय आहे? वेंट आहे. क्लिअर झालं? आता इथे बघा पास्ट परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल. तो येण्यापूर्वी मी जेवण केलं होतं. तो येण्यापूर्वी मी जेवण केलं होतं. म्हणजे तो येणे आणि जेवण करणे ह्या दोन गोष्टी आहेत. तर आपल्याला याच्यामधली कोणती गोष्ट आधी झाली ही सांगायची आहे. म्हणून आपण इथे काय करतो? परफेक्ट पास्ट टेन्सचा यूज करतो. आय हॅड ईटन डिनर बिफोर ही केम. आय हॅड ईटन डिनर बिफोर ही केम. म्हणजे तो येण्यापूर्वी जेवण केलं होतं. म्हणजे जेवण करण्याची क्रिया काय झाली? येण्याच्या पहिले झाली. म्हणून आपण इथे काय करतो? पहिलं सेंटेन्स हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेतो आणि सेकंड पार्टमध्ये आपण काय करतो? V2चा यूज करतो. म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्मचा यूज करतो. क्लिअर? भूतकाळात जी घटना आधी झाली त्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करा आणि जी घटना नंतर झाली पास्ट परफेक्ट टेन्सचा म्हणजे काय? हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि सेकंड पार्टमध्ये काय करा? तुम्हाला V2 लावायचा आहे. सिम्पल. क्लिअर झालं? आता एक्झाम्पल बघूया. तो येण्यापूर्वी तिने जेवण बनवलं होतं. म्हणजे जेवण बनवण्याची क्रिया झालेली होती. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला? हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करावा लागेल आणि तो येण्याची क्रिया काय झाली आहे? जेवण बनवल्यानंतर झाली आहे. बरोबर? म्हणून इथे तुम्हाला V2चा यूज करावा लागेल. सेंटेन्स काय होईल? सी हॅड कुक्ड डिनर बिफोर ही अराइव्ड. सी हॅड कुक्ड डिनर बिफोर ही अराइव्ड. बरोबर? आई येण्यापूर्वी तिने घर साफ केलं होतं. म्हणजे साफ करण्याची क्रिया आई येण्यापूर्वीच झाली होती. बनवा सेंटेन्स. सी हॅड क्लीन्ड द हाऊस बिफोर हर मदर केम. सी हॅड क्लीन्ड द हाऊस बिफोर हर मदर केम. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. गाईज, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हे समजलं असेल तर काही सेंटेन्स मी तुमच्यासाठी दिले आहेत, ते बनवून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी पोहण्याआधीच तो निघून गेला होता. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड, ती येण्यापूर्वी मी जेवण केलं होतं. थर्ड, आम्ही चित्रपट पाहिला तेव्हा पाऊस थांबला होता. हे तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलं आहे. बनवून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. गाईज, नेक्स्ट आहे वॉज आणि वरचा यूज केव्हा करायचा. वॉज आणि वरचा मिनिंग पण मराठीमध्ये काय होतं? होता, होते असाच होतो. बरोबर? पण याचा यूज कधी करायचा बघा. पहिली कंडिशन बघा. अशा सेंटेन्समध्ये जिथे कोणतीही ॲक्शन होत नाही, फक्त आपण तिथे कोणाची तरी स्टेट सांगत असतो, कोणाची तरी फिलिंग सांगत असतो किंवा कोणतं तरी प्लेस किंवा आयडेंटिटी सांगत असतो. अशा ठिकाणी तुम्हाला वॉज वरचा यूज करायचा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती कसा होता, काय होता आणि कुठे होता असं जेव्हा सांगायचं असतं तिथे तुम्ही वॉज वरचा यूज करा. वॉज वरच्या नंतर इथे वर्बचा यूज केला जात नाही. वॉज वरच्या नंतर इथे काय? वर्बचा यूज केला जात नाही. बरोबर? आता सेकंड कंडिशन बघा. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये वॉज वर सोबत वर्बचं ING फॉर्मचा यूज करायचा आहे. जर इथेपर्यंत सगळं तुम्हाला क्लिअर असेल तर आपण याचा यूज कसा करायचा ते बघूया. वॉज केव्हा यूज करायचं? ही, सी, इट किंवा एखादं नेम असेल म्हणजे सिंग्युलर सब्जेक्टसोबत वॉजचा यूज करायचा आहे. आणि वरचा यूज यू, वी, दे आणि नेम जे की प्लुरल नेम आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला वरचा यूज करायचा आहे. आय होप हे लक्षात आलेलं असेल. क्लिअर? आता याचे एक्झाम्पल बघूया आपण. ती खूप आनंदी होती. इथे काय सांगितलेलं आहे? पास्टची तुमची स्थिती सांगितली आहे. म्हणजेच पास्टची स्टेट म्हणजे पास्टमध्ये तो कसा होता हे सांगितलेलं आहे. शी वॉज व्हेरी हॅपी. शी वॉज व्हेरी हॅपी. तो एक चांगला शिक्षक होता. या सेंटेन्समध्ये तुम्ही त्याची आयडेंटिटी, एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी सांगत आहात. म्हणजे तो कसा होता हे तुम्ही सांगत आहात. ही वॉज अ गुड टीचर. ही वॉज अ गुड टीचर
बघा इथे वॉचच्या नंतर दोन्हीही ठिकाणी कोणतंही वर्बचा आपण यूज केलेला नाही आहे. क्लिअर? मुले बाहेर खेळत होती. मुलं बाहेर खेळत होती. आता हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आहे कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. कारण काय? एखादी क्रिया जर पास्टमध्ये चालू होती, हे तुम्हाला सांगायचं असेल तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो, बरोबर? मग ही खेळण्याची क्रिया पास्टमध्ये चालू होती, म्हणून आपण इथे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करणार आहोत. द चिल्ड्रन वर प्लेइंग आउटसाइड. द चिल्ड्रन वर प्लेइंग आउटसाइड. वरच्या नंतर आपण ING म्हणजेच वर्बच्या ING फॉर्मचा यूज केलेला आहे, बरोबर? ते घरी नव्हते. इथे प्लेस सांगण्यासाठी यूज केला आहे. म्हणजे इथे तुम्हाला वॉजवर यूज करायचा आहे, पण वॉजवरच्या नंतर कोणतीही ॲक्शन नाही आहे. इथं काय, तो कसा होता, काय होता आणि कुठे होता, अशा प्रकारचं इथे तुम्हाला सांगायचं आहे. इथे काय तुमचं प्लेसबद्दल बोललं आहे, म्हणून इथे तुम्हाला कोणताही वर्बचा यूज करायचा नाही आहे. सेंटेन्स काय होईल? दे वर नॉट ॲट होम. दे वर नॉट ॲट होम. तू पार्टीत होतास का? इथे पण एका प्लेसबद्दलच बोललं गेलं आहे. वर यू ॲट द पार्टी. वर यू ॲट द पार्टी हे काय आहे? वॉज वरचंच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय होप इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल.